मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। पुढील 3 ते 4 दिवस मुंबईमध्ये अशाच पद्धतीने ढगाळ वातावरणासहित पावसाची रिपरिप सुरू राहील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणची सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की रस्ते भिजलेले आहेत, ढगाळ वातावरणाची निर्मिती मुंबईमध्ये झालेली आहे आणि हवामान खात्याने आज विदर्भ आणि कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे राज्यात आणि मुंबईत पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर पाऊस अनुभवतात। आधी कोकण किनारपट्टीवर मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। वाढत्या वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे मत्स्य व्यावसायिकांना किनाऱ्यावरच थांबण्याचं जे आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाल्याची माहिती मिळते। सध्या या वादळाचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय आणि ते मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत असल्याची माहिती मिळते। हवामान तज्ञांच्या माहितीनुसार हे कमी दाबाचं क्षेत्र गुरुवारी विदर्भालगत पोहोचेल तर शुक्रवारी ते पुढे यूपी, बिहार आणि सिक्कीमच्या दिशेने सरकेल। त्यामुळे पुढील 3 दिवस या भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करते। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे, कारण मोंथा चक्रीवादळाचे जर परिणाम पाहिले तर ते मुंबई आणि आसपासच्या समुद्र किनारपट्टीवर सुद्धा जाणवू शकतात। त्यामुळे नागरिकांना याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।